निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। बापूंना खरंच घेऊन चालले। सगळ्या गावासमोर काय होत आहे ना मला काही कळेना। तुझ्याकडे असलेली मुद्रा दे की त्यांना। माधवा, माझ्याकडे असलेले सगळे दागिने देईन मी, पण त्यांना ते नको आहे। त्यांना तुझ्या बापूंकडूनच मुद्रा हवी आहे। अगे काय ग, शेठजी कधी गेली? रात्रीच गेलेत। आणि हे दोन साधू इकडे काय करतायत? त्यासनी बी शेठजींनीच बोलावलं होतं। त्या केशवरावांच्या घरी सुद्धा साधू आलेत। लांबच राहा बाबा यांच्यापासून। असं काय बोलताय मालकीनबाई? भली माणसं आहेत ते। आता नाही कळणार, नंतर समजेल। बरं, मी जाते। भैरवा, इकडे कुठे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार होतो। भैरव, आम्ही तर सतत भ्रमण करत असतो, हे तर तुला ठाऊकच आहे। नाथपंथाचं तुमचं कार्य कसं सुरू आहे? अगदी उत्तम। सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे सूत्र आहे। आणि त्याचबरोबर नाथ संप्रदायाचे साधक तयार करणे हेही सुरू आहे। परंतु भैरवा, ह्या प्रदेशामध्ये तू काय करतो आहेस? एक गुप्त कार्य आहे, ते झालं की सगळ्या सृष्टीला ते कळेलच। भैरवनाथ, तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही। नाही, तसं नाही। या कार्यात अनेक अडथळे आहेत, ते इतकं सहज सोपं नाही। अडबंगी तूच ना? होय। पिता महादेव आणि माता पार्वती कौतुक करत होते तुझं। असे काय घडले आहे? काय नाही, त्यांचा आशीर्वाद आहे असंच समजा की। आश्रमात पोहोचायचं आहे, येतो। पुन्हा भेटूच।
पोचलो वाटतं स्मशानभूमीत. काय लोक आहेत ती. आज अत्यंत दुःखद दिवस आहे. या गावातील सगळ्यांचे लाडके शेठजी यांनी देह त्यागला. खर तर शेठजींचं असं वय नव्हतं की त्यांनी भरल्या संसारातून निघून जावं, परंतु ईश्वराची इच्छा. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही इथे कसे, तर शेठजी आम्हाला दुसऱ्या स्मशान घाटावर भेटले. शेठजी दान धर्म तो कीजिए. तुम्हाला माझं नाव गाव सगळं ठाऊक आहेच. मग तिकडे या आणि दान घ्या. तर ठरल्याप्रमाणे आम्ही मुद्रा घेण्यासाठी इथे आलो, परंतु आम्हाला कळलं की ते नाही आहेत. या सगळ्यातून आपण बोध घ्या की कोणाचेही देणं चुकवू नका. तुम्ही ते ह्या जन्मी फेडले नाही तर पुन्हा जन्म घेऊन तुम्हाला ते फेडायचेच आहे. तुम्ही ते नंतर द्याल, परंतु जो वर बसला आहे तो त्यावर किती व्याज लावेल याची कल्पना नाही. शेठजीच्या धर्मपत्नी आपल्या सोबत आहे. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासह शेठजीचं अंतिम दर्शन घ्यावं. नर्मदा, तू ये, पण मला एक मुद्रा तरी द्या हो त्यांना, म्हणून सांगू नकोस. या साधूभाऊनी माझं जे काय भज करून ठेवलंय ना ते मी विसरणार नाही. आता पुरे करावं हे सगळं. एक मुद्रा द्यावी लागेल म्हणत म्हणत स्मशानात यावं लागलं तुम्हाला. आता जर ऐकलं नाहीत ना तर हे सगळे तुम्हाला सरपणावर नेऊन ठेवतील. ऐका माझं, डोळे उघडा आणि जे काही आहे ते सगळ्यांना सांगून टाका एकदाच. नाही नाही, शेठजीने आता डोळे उघडलं होतं. नाही, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. शेठजीने डोळं उघडलं होतं. अरे मी पाहिलं, शेठजीने डोळं खरंच उघडलं होतं. अरे शेठजी. सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा. तुम्हाला भास झाला असेल, शेठजी तर केव्हाच अनंतात विलीन झालेले आहेत. नर्मदा, जेवढं बघशील तेवढं कमीच आहे बघ. पर अजून किती बोलशील शेठजींसंग.
गेलेल्या माणसाला ऐकायला जाते वय ग. अगे बाई, मी काय गेलेलो नाहीये, ऐकू येते मला सगळं. चल नर्मदा चल. शांत व्हा सगळ्यांनी, शांत व्हा. नाना, पुढची तयारी करायला घ्या. होय. अहो काय करा हो आता. आता तरी डोळे उघडा हो. बापू बापू उघडा डोळे. तुम्ही असलात तर कसं होणार. जार 4-5 जणांनी जा. इतकी माणसं पाहिली, परंतु असा माणूस नाही पाहिला. जालिंदरनाथ, कानिपनाथ, तुम्ही मला शरणावर ठेवलं तरी मी काहीही माघार घेणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण मी ती एक सुवर्ण मुद्रा देणार नाही. काय दिसतंय मला. ख्यालोय मी हे मेलो तर नाही ना. मेलो. शेठजी, जिवंत आहात तुम्ही अजून, परंतु एकदा का आग लागली की वेळ निघून जाईल. मग उड्या मारत पळत सुटाल. जागे व्हा, अजूनही वेळ आहे तुमच्याकडे. गुरुदेवा, पण मग अग्नी कोण देणार. अर्थात शेठजींच्या मुलानेच. तो लहान असला तरी मृत्यूपेक्षा सत्य काय आहे त्यालाच येऊ द्या सामोरे. गुरुदेवा, आता खूप झाली परीक्षा. मी जर तुमची खरी भक्ती केली असेल ना, तर आता यातून मला सोडवा. माई, माई, तू भक्ती केलीस म्हणूनच हस्तक्षेप करतोय. आपण ज्याची कामना करू, परमेश्वर आपल्याला तेच देतो. शेठजींनी मृत्यू मागितला, यमदूत निघाले यमनगरीतून. गुरुदेवा, माई, तुझा नमस्कार पोहोचला. उठ, उठ.
प्रलयनेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला प्रलयनेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा आदेश अलखन निरंजन प्रलयनेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला शेठजी तुमची एक मुद्रा नकोय आम्हाला उठा अग्निकुंडात चमत्कार झाला शेठजीने डोळं उघडलं शेठजी भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव वाटेत आपल्याला भैरवनाथ दिसले परंतु त्यांनी त्यांचे गुप्त कार्य काय आहे हे काही सांगितले नाही। ते कार्य काय आहे ते लवकरच उघड होईल। गुरुदेव आपण गावात थांबायला पाहिजे होतं का? त्याने काय झालं असतं? मला असं वाटतं आहे गुरुदेवा देवीच्या गरीब भक्ताला इथली लोक त्रास देतात। अडबंगी जिथे देव आहे तिथे दानव असणारच आणि त्या भक्ताची काळजी करावी याची काही आवश्यकता नाही। साक्षात वैष्णवी देवी तिथे निवास करते। परंतु गुरुदेव ही नवरात्र म्हणजे केशवरावाची परीक्षाच आहे। चौरंगी भरतरी आश्रमातील दैनंदिन कार्य थांबवून चालणार नाही। उद्या सूर्योदय झाल्यावर सगळ्या कामांचा पुन्हा आढावा घ्या। होय गुरुदेव। गुरुदेव या नवरात्रात आपल्याकडूनही देवीला आहुती अर्पण करूयात। अर्थात ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महाकाली देवै नमः। नमो नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी देव्यै नमः। ओम नमो नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महाकाली देवै नमः। नमो नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री
चामुंडा देवे नमः। नमो नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री दुर्गा देवै नमः। नमो नमः स्वाहा।